श्रोते हो नमस्कार. भावांजली क्रमशः वाचन क्रमांक 164. तव काय बोले त्रैलोक्याचा दीप, परमात्मरूप नारायण. म्हणे पार्था तुझ काय त्याची चिंता, सुखे ऐक आता सारांशेते. तेव्हा तो त्रैलोक्याचा दीप परमात्मरूप नारायण म्हणाला, हे पार्था तू काळजी करू नकोस, मी सारांश रूपे सर्व सांगेन ते सुखाने ऐक. मनाची सारी ओढ त्याची धाव ही स्वाभाविकपणे विषयांकडे असते. ही मनाची खोड जी बाह्य विषयांकडे असते ती अभ्यासाने आत म्हणजे हृदयाकडे वळवावी. इंद्रियांची द्वारे जी सताड उघडी असतात ती बंधने घालून बंद करावीत. जीवनात अखंडपणे संयमाने राहावे, तरीच हे घडेल हे तू जाणून घे पार्था. ज्याप्रमाणे पंगू मनुष्य एकाच जागी स्थिर राहतो, तसे मनाला कोंडून अंतर्मुखी करावे. मग ते एकाच जागी निवांत राहील आणि चित्ताला स्थिरता येईल. स्वाभाविकपणे चित्त स्थिर होताच शांतपणे प्राणवायू ओंकाराशी संलग्न करावा. मग सुषुम्नेच्या मार्गाने मूर्धन्याकाशात म्हणजे मस्तकाच्या पोकळीत आणावा. तेथे ओंकाराच्या 3 मात्रा म्हणजे आकार, उकार आणि मकार अर्धमात्रेत लीन होतात, लय पावतात. धारणेच्या बळाने एकाच विषयावर ध्यान केंद्रित करून प्राणवायू असा रोखून धरावा जोपर्यंत तो चिदाकाशी म्हणजे शून्याकाशी मिळेल न मिळेल. मग तो वायू आकाशी स्थिर होताच तिथे तेजोमंडलरूपी प्रणव अर्थात ओंकार प्रकाशित होईल. जेव्हा प्राण महाशून्यात लय पावतो तेथे ओंकार स्मरण पूर्ण होते. एकदा प्रणवाचे प्रकटन झाले किंवा प्राणाचा प्रणव झाला की तेथे उरते ते महाशून्य जे एकमेव परब्रह्म आहे. याचाच अर्थ प्रणव म्हणजेच ओंकार. हे त्या परब्रह्माचेच एकाक्षरी नाम आहे, अर्थात एकाक्षरी ब्रह्म. आणि पार्था हेच माझे श्रेष्ठ रूप आहे. हे रूप आठवून जे अंतःकाळी देह ठेवतात ती स्थिती म्हणजे मद्रूपाची स्थिती. एका ज्ञानी योगियासाठी ह्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही गती नसते. पार्था तो माझ्या ठाई एकरूप होतो तेव्हा ती गती प्राप्त होणे हे अगदी सहज असते. अंतःकाळी त्यांना माझे स्मरण कसे होईल किंवा कसे होते ही तुला शंका आली तरी ते असण्याचे कारण नाही. तू असा कदाचित विचार करशील की इंद्रियांची सुख जीवन जगण्यात असते, मग मृत्यूची चाहूल लागताच ती गडबड करतील, चलबिचल होतील. मग या शेवटच्या क्षणी ध्यान योगासाठी शांतचित्ताने बसणे कोणाला आवडेल, कोणाला घडेल? तेव्हा या इंद्रियांना रोखून कोण धरेल? त्यातच प्रणवाचे नाम चित्ताला कसे आठवेल? त्याला हे कोण सुचवेल? तेव्हा हे वीरा, असल्या कोणत्याही संशयाला तू मनामध्ये थारा देऊ नकोस. जो नित्यनेमाने माझे भजन पूजन करतो त्याची त्याच्या अंतःकाळी मी सेवा करतो. होय, मीच त्याची सेवा करतो. मनाची ओढ कर्म करण्याकडे असते, तसेच इंद्रियांच्या द्वारे विषयांकडे धावण्याची असते. पार्था या वृत्तींचा निरोध करून विषयभोगांचा सर्वस्वी त्याग करावा. जे भक्त नित्यनेमाने मला भजतात आणि माझे सुख भोगतात, हृदयात माझेच रूप साठवतात, माझ्या सुखातच रमून समाधान मानतात, माझ्या भोगातच तल्लीन होऊन तहान भूक विसरून जातात, त्यांच्या लेखी कान, नाक, डोळे, नाक, जिव्हा आणि स्पर्श यांनी प्राप्त होणारे सुख म्हणजे कसपटा समान असते. ते ह्या गरीब पंचेंद्रियांची कधीच पर्वा करीत नाहीत. ओम राम कृष्ण हरी.